820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? नमस्कार मित्र हो, मी किरण जोग करिअर काउन्सिलर तुमच्याशी बोलतोय। गेले अनेक वर्ष करिअर काउन्सिलिंग मध्ये एक प्रश्न नेहमी मला विचारला जातो की सर्वोत्तम करिअर कोणते? तर सर्वोत्तम करिअर म्हणजे करिअर इन नॅनो टेक्नॉलॉजी। एका सुईच्या टोकावरती 1 कोटी नॅनो मावतात। APJ अब्दुल कलाम यांनी हा विषय मंत्रिमंडळासमोर मांडला, तेव्हा ते राष्ट्रपती होते। त्यांनी सांगितलं की इतर देशांनी नॅनो विमानं, नॅनो रणगाडे तयार केले, तर भारत काय करणार? हा विषय त्यांनी मांडला। त्यांनी अनेक विषय मांडले। त्यांनी देशातली सायन्स आणि टेक्नॉलॉजी पुढे नेण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले। आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या घरामध्ये काय होतं? अनेक पत्रकारांनी त्यांच्या घरांना भेटी दिल्या। देशात 2 घरं अशी होती की ज्या घरामध्ये फक्त पुस्तकं आणि पुस्तकं होती। त्याच्यातलं एक घर आपले मुंबईचे एकेकाळचे अनभिषिक्त बंद सम्राट आणि मुंबईतले सर्वात उत्तम लोकप्रतिनिधी जॉर्ज फर्नांडिस यांचं होतं। ते प्रचंड वाचन करायचे, प्रचंड लिखाण करायचे, उत्तम बोलायचे, उत्तम संसदपटू होते आणि लोकशाही नसानसात त्यांच्या भिनलेली होती। आणि दुसरं घर होतं ते अर्थातच APJ अब्दुल कलाम यांचं। त्यांच्या घरामध्ये सोनं नव्हतं, रुपं नव्हतं, चांदी नव्हती, गाडी बंगला नव्हता। त्यांच्या घरामध्ये मर्सिडीज नव्हती। त्यांच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची विमानं, हेलिकॉप्टर यांचं स्तोम नव्हतं। त्यांच्या घरामध्ये दागिन्यांचं प्रेम नव्हतं, पैसे नव्हते। पण जॉर्ज फर्नांडिस, लाल बहादूर शास्त्री, APJ अब्दुल कलाम आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांनी जनसंघाची स्थापना केली, म्हणजे आत्ताचं BJP, या चौघांच्या घरामध्ये, या चौघांचे विचार आणि वेगळे वेगळे होते, राजकीय विचार वेगळे होते। जॉर्ज फर्नांडिस समाजवादी, APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे RSSचे, राम मनोहर लोहिया हे समाजवादी आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट। पण या सगळ्यांच्या घरामध्ये काय होतं? तर पुस्तकं आणि पुस्तकं होती। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। जर पुस्तकं असतील तर आपण चांगली करिअर करू शकतो। कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत? पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांचा 11 फेब्रुवारी 1968 खून झाला, त्यांनी एकात्मता मानवतावाद, इंटिग्रल ह्युमॅनिझम हे पुस्तक लिहिलं, तेही वाचलं पाहिजे। APJ अब्दुल कलाम यांचा अग्निपंख प्रसिद्ध आहे। कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे लेख प्रसिद्ध आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्या लेखमाला प्रसिद्ध आहेत। आणि ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र मिळालं ते प्रल्हाद केशव अत्रे यांचं पुस्तक किंवा यांची पुस्तिका, यांची अनेकानेक पुस्तकं, मी कसा झालो इथपासून अनेक पुस्तकं ही प्रसिद्ध आहेत। आणि त्यांनी या महाराष्ट्राला उत्तम अशा स्वरूपाचं नेतृत्व दिलं। ते प्रल्हाद केशव अत्रे यांचे मराठातले लेख प्रसिद्ध आहेत। आणि महाराष्ट्रातले सगळ्यात यशस्वी मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन जे देशाचे संरक्षण मंत्री झाले ते यशवंतराव चव्हाण यांचीही पुस्तकं, यांचेही विचार हे प्रसिद्ध आहेत। आणि या सगळ्यांनी महाराष्ट्राला, भारताला पुढे नेलं। जर करिअर करायचे असतील तर तुम्हाला या सगळ्यांची पुस्तकं वाचलीच पाहिजेत। धन्यवाद।